एवढी मोठी पुस्तकं कोण वाचेल? 600 पानी 500 पानी माझी पुस्तकं, पण तरी 60,000 80,000 लाख वगैरे अशी मला आश्चर्य वाटतं की इतकं कसं काय लोक वाचत असतील. विषय सोपा करून कसा सांगता येईल, ले पर्सन करता कसा हे मी शिकलो या सगळ्या लेखकांकडे. सगळे लोक लागले IITच्या मागे, 5वी पासून IITच्या कोर्सला. काय चाललंय काय? 3 इडियट्सचा जो मेसेज जो मला खूप आवडतो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे आतनं जो आवाज आहे तो दाबू नका. नमस्कार, कॅचअपमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचे पाहुणे आपल्यासोबत आहेत. अच्युत गोडबोले सर, नमस्कार आणि स्वागत आहे कॅचअपमध्ये. अच्युत गोडबोले यांची वेगळी ओळख सांगण्याची खरंच गरज नाही आहे, पण तरीसुद्धा आजचा दिवस मी महत्त्वाचा आहे असं का म्हटलं, कारण नुकतीच त्यांनी वयाची 75 पूर्ण केलेली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या या महत्त्वाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघून वाटत नाही तुमच्याकडे तुम्ही 75 वर्षाचे आहात. सुनील गावस्कर एक नाव आहे आणि त्यानंतर आता अच्युत गोडबोले, की ज्यांच्याकडे बघून वाटत नाही की त्यांचं वय इतकं झालेलं आहे. आणि ह्या 75 वर्षांमध्ये त्यांनी काय काय केलं आहे, म्हणजे इतक्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. ते नेहमी असं म्हणतात विनयाने की मी फार काही केलेलं नाही आहे, मी काही फारसा सगळ्या ह्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण साहित्य, संगीत, चित्रकला, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांवरती त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे. आणि विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं तर सलग 23 वर्ष ते मोठमोठ्या कंपन्यांवरती उच्च पदावरती होते. ज्यावेळेला त्यांना अनेक वेळा परदेशवाऱ्या करायला लागल्या, मोठमोठी डील साईन करायला लागली, आणि ते अशा काळात ज्यावेळेला तंत्रज्ञान सतत बदलत होतं आणि ते सगळं आत्मसात करून या सगळ्या गोष्टी करायच्या, हे खरंच खूप कठीण आहे. आणि मी पुस्तकांबद्दल सांगितलं तर 75 ते 80 पुस्तकं आज त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. लोकप्रियता लेखक म्हणून त्यांना खूप जास्त मिळालेली आहे. तर सर, मी आता जास्त काही बोलत नाही, पण मला सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो आत्ता AI मुळे खूप चर्चेत आहे. सगळीकडे लोकांच्या मनात खूप विचार आहेत. पण जेव्हा तुम्ही AI बद्दल बोलता तेव्हा असं जाणवतं की इतकी वर्ष विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात राहून तुमचा रस अजूनही त्यामध्ये कसा काय, कुतूहल प्रत्येक नवीन बाबतीतलं कसं काय टिकून राहिलं, त्याचं आकर्षण तुम्हाला नेहमी कसं काय वाटत राहिलं आजही? मला असं वाटतं की कुतूहल हा माझ्या आयुष्यातला प्रचंड मोठा एक भाग आहे आणि तो असला पाहिजे. इनफॅक्ट कुतूहल आपलं मेलं की आपण मेलेलो असतो असं मला वाटतं. मी स्वतःला कायम खरोखरच विद्यार्थी समजतो आणि सातत्याने शिकत जाणं. मी नेहमी म्हणतो की माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस ज्वालामुखी असणार, भूकंप असणार, सूर्य उगवत मावळत असणार, पक्षी उडत असणार, मोठे प्राणी लहानांना खात असतील. हे जे असताना माणसांनी का हा प्रश्न विचारला आणि का हा प्रश्न विचार त्याचे उत्तरं शोधत त्यांनी विज्ञान विकसित केलं. ते विज्ञान आपल्या आयुष्याला कसं उपयोगी पडेल असं म्हणून तंत्रज्ञान विकसित केलं. आणि त्यानंतर माणूस एकत्र राहायला लागला, त्यातनं एकत्र राहण्याचे नियम निर्माण झाले, म्हणजे सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी वगैरे. आणि मग माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली आणि त्यातून मग संगीत, साहित्य, चित्रकला वगैरे असं आपण का जगतो, ते हे सगळं कसं घडलं असलं पाहिजे आणि त्याचा इतिहास काय होता, कसं घडलं, ह्याचं मला विलक्षण हे आहे. आणि त्याचं कारण असं झालं की सोलापूरला आमच्या घरी, म्हणजे माझी बहिणीला पंडित जसराज शिकवतायत किंवा घरी विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट घरी यायचे, तिथे काव्यवाचनं व्हायची. तर या सगळ्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षा जास्त कला महत्त्वाच्या आहेत हे मला मनावर बिंबवलं गेलं होतं. म्हणजे IITत असताना एक आमचा ग्रुप जमला, त्या ग्रुपमुळे मी त्यात खेचला गेलो. कारण तो ग्रुप जो होता तो TIFR, IIT आणि BARC ह्यातला टॉपर्सचा ग्रुप होता. आणि हे सगळे त्यांच्या विषयात ग्रेट होतेच, पण त्यांना इतर अनेक विषयात इंटरेस्ट होता. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, म्युझिक, लिटरेचर सगळ्यामध्ये. आणि ते बघून मी खेचला गेलो. तोपर्यंत मला वाटायचं की बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला, IIT पहिली ते IIT पर्यंत गणितात जवळपास एकही मार्क गेला नाही. हे बघितल्यानंतर मी दणकन खाली आलो. म्हटलं हे भयंकरच आहे. आणि मी त्याकडे आकर्षित झालो. IITले पहिले 3 वर्ष मी बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळवले, पण पुढे म्हणजे संपूर्ण याच सगळ्या विषयात मी गुंतून गेलो. म्हणजे फ्लोरा फाउंटनला रस्त्यावर जी पुस्तकं असायची त्या काळात ती सगळी आणायची. आमच्या लायब्ररीत, IITच्या लायब्ररीत बरीच होती. तर हे सगळं त्यामध्ये बुडून गेलो. म्हटलं ही खरी परीक्षा आहे, हे कळलं पाहिजे. हे सगळं विश्व कसं निर्माण झालं आणि पृथ्वी कशी, सगळं सजीव कसे निर्माण झाले आणि उत्क्रांती कशी झाली, माणूस आणि त्यांनी निर्माण केलेलं सगळं विश्व, हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं. नुसतं IITमध्ये इंजिनिअर व्हायचं, मग GRE द्यायची, अमेरिकेत जायचं, आम्ही त्याला तुच्छ समजायचो. म्हणजे थोडं इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स म्हणा. आमच्याकडे शिकून लोक GRE जाऊन अमेरिकेला गेलेले बरेच आहे.
पण त्यात मी प्रचंड गुंतला गेलो आणि त्यामध्ये नंतर मग मी आदिवासींमध्ये गेलो, मग चळवळ केली, जेलमध्ये गेलो, बरंच काय जॉब केलं नव्हता. म्हणजे पण मुख्य म्हणजे मुद्दाचं हे कुतूहल, हे कुतूहल मला IITतल्या मित्रांमुळे जगाच्या आणि विश्वाच्या विषयी जे कुतूहल हे झालं ते अजून टिकून आहे. म्हणून मी इतक्या विषयांवर लिहितो. लोक म्हणतात तुम्ही इतक्या विषयातले तज्ज्ञ आहेत का? तुम्ही खरंच तज्ज्ञ नाही, पण त्यातलं कुतूहल असं मी वाचत जातो आणि मी सोपं करून मराठीमध्ये आणावं ह्याची मला तळमळ आहे. आणि नुसते वाचत नाही तुम्ही आता, म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की सत्या नाडेलाची मुलाखत असेल, अजून ह्या विषयात कोणी काम करत असेल त्यांच्या मुलाखती असतील, ते सुद्धा तुम्ही सतत बघत असता आणि त्याचा पण अभ्यास तुमचा चालू असतो. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जग एवढं प्रचंड बदलणार आहे. तुझ्या प्रश्नाकडे येतो की ते इतक्या वेगाने बदलते हे मला लक्षात आलं. म्हणजे त्याच्या अगोदर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत होतो, 4 इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहिली, ती चायनीजमध्ये भाषांतरित झाली, जगभर मिळतात वगैरे. पण त्यानंतर मी जेव्हा वर्षाला 3 कोटी सोडून जेव्हा ऑफर्स सोडून मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, तर आपण अर्धा-1% तरी भर टाकली पाहिजे असं म्हणून मी परत आलो आणि मग लिहायला लागलो. त्यावेळेला टेक्नॉलॉजी जी होती ती बदलत होती, पण ती बदलण्याचा वेग इतका प्रचंड नव्हता. म्हणजे 1960चं दशक मेनफ्रेमचं होतं, 70 मिनी कम्प्युटर असतं, 80 पर्सनल कम्प्युटर असतं, 90s इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटिंगचं आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. आणि इंडस्ट्री 4.0मध्ये AI सगळ्यात महत्त्वाचं आणि मग बिग डेटा, मग IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स आणि मग क्लाउड कम्प्युटिंग, 5G आणि ब्लॉकचेन आणि हे जे सगळं 3D प्रिंटिंग, या 8 टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 निर्माण झाली. त्यातलं AI सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 2010च्या नंतर सोशल मीडिया वाढला होता आणि तोपर्यंत इंटरनेट वाढलेलं होतं, पण डेटा प्रचंड, म्हणजे फेसबुक इतका मोठ्या प्रमाणात डेटा निर्माण झाला आणि त्याचवेळी NVIDIA तिकडे अमेरिकेमध्ये GPUs तयार करायला लागले. NVIDIAने पहिल्यांदा गेम्ससाठी GPUs तयार केले, की गेम्समध्ये व्हिडिओज खूप वेगाने दाखवायला लागतात, त्यामुळे त्यांना खूप पॉवरफुल असे GPUs लागतात. ते NVIDIA करत होती गेम्ससाठी. पण जेव्हा 2013 साली मशीन डीप लर्निंग तयार सुरू झालं, तेव्हा GPUचा वापर त्याकरता सुरू झाला. आणि जेव्हा 2017मध्ये गुगलनी अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक पेपर लिहिला, ज्या पेपरवर ChatGPT, ओपन AIने ChatGPT काढलं, गुगलने जेमिनी काढलं आणि आता ग्रॉक आणि हे सगळं डीपसीक चायनाने काढलं. तर यासाठी प्रचंड डेटा लागतो आणि तो प्रोसेस करण्याकरता खूप मोठे GPUs लागतात. ते त्याच दशकात सुरू झाले. लोकांना मी आश्चर्य वाटतं की 1970 साली का नाही निर्माण झालं, ते निर्माण होणंच शक्य नव्हतं. आणि म्हणून 1970 खरं 1956 साली AIची सुरुवात झाली, पण त्यापासून अशी हळूहळू वाढ होत गेली. पण 2010च्या नंतर खरी वाढ झाली आणि आता ॲक्च्युली 2020च्या नंतर प्रचंड वेगाने, मग आता GPT-5 आलेला आहे, तो प्रचंडच आहे. आणि त्यामुळे सगळं अनेक जॉब्स जातील असं लोकांना वाटायला लागलंय. म्हणजे परत 12,000 लोक TCSनी कमी केले, अनेक कंपन्यांमध्ये जॉब जाणार आहेत आणि अनेक उद्योगांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये. ह्याचा अर्थ हाहाकार माजल्याने सगळे बेकार फिरतील असं नाही, नवीन जॉब्स पण निर्माण होतील, पण ते तितक्या प्रमाणात होतील की नाही आणि जरी झाले तरी सातत्याने बदल लोकांना मानवेल की नाही, ह्याच्यामुळे संबंध चिंता आहे. म्हणजे मी आता सहज म्हणून सांगतो, माझी इकॉनॉमिक मी पुस्तकं लिहिलेली आहेत, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, संगीत, साहित्य, चित्रकला, लॉ, व्यवस्थापन, अगदी डिप्रेशन बद्दल विज्ञान, नंतर AI, ह्यात नॅनो टेक्नॉलॉजी, अनेकांवर. आणि माझी अनेक भाषणं पण झाली. मॅथमॅटिक्सवरती 3 पुस्तकं आहेत माझी, बायोलॉजीवर 6 पुस्तकं आहेत, सायकॉलॉजीवर 8 पुस्तकं आहेत. मी असं, पण गेले 1.5 ते 2 वर्ष मी जेव्हा सांगतो की अनेक विषयावर मी बोलू शकतो, ते काय नको आम्हाला AI कारण भीती आहे, ही भीती आहे, दडपण. बरोबर. नाही, आपण AI बद्दल थोडं विस्ताराने नंतर बोलूया, पण जसं तुम्ही सुरुवातीला संगीताबद्दल सांगितलं आणि हा उल्लेख तुमच्या पुस्तकांमध्ये आणि तुमच्या भाषणामध्ये सुद्धा आलेला आहे की लहानपण सोलापूरला, घर तुमचं लहान होतं पण लोकांचा राबता असा असायचा आणि लोक पण कोण, तर भीमसेन जोशींपासून जसा तुम्ही मगाशी उल्लेख केलात पंडित जसराजपर्यंत. तर हे कसं काय होतं, म्हणजे नेमकं कारण काय होतं? म्हणजे श्रीराम पुजारी आमच्या घरी यायचे आणि श्रीराम पुजारी सोलापूरला एक कल्चरल सेंटर होतं. माझी बहीण सुद्धा मोगूबाई कोडेकर आणि किशोर आमोणकरांकडे शिकलेली, गाण्याचं वातावरण घरामध्ये होतं. ओके. तर एकदा भीमसेन जोशी आले आणि 3 वाजता गप्पा मारल्या आम्ही. 5 वाजता उठले, कारण त्यांना पुण्याला जायचं होतं. 2 तास झोपले. 2 तास झोपलेला माणूस आणि मी आणि माझा आत्तेभाऊ, आम्हालाही जायचं होतं. आम्ही म्हटलं आम्ही येतो, चला रे मुलांना, म्हणून आम्हाला गाडीत घेतलं. आणि भीमसेन गाडी प्रचंड ग्रेट चालवायची, म्हणजे भीती वाटावी अशी. आणि जाता सोलापूरहून त्यावेळी
म्हणजे आता 4-5 तास लागतात सोलापूर ते पुणे, त्याकडे 7-8 तास लागायचे. रस्ते अगदी वाईट होते. जाता जाता पण त्यांची भरधाव गाडी आणि दौंड लागल्यानंतर तिथे डावीकडे भजी तळत बसलेलं मनुष्य, ते खाली भजी खायला लागले. म्हणलं आणि चला रे मुलांना, म्हणून आमचं काय जातं, आम्ही खायला लागलो. पण हा भारतातला सगळ्यात मोठा गवई, त्याचं घशाला काय होणार काय वगैरे. पण ते भजी खाल्ली, आम्ही सगळ्यांनी भजी खाल्ली, पुन्हा येऊन बसले आणि पुन्हा गाडी चालवत 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 पुण्याला आले. 4 तासात त्यांनी पार केलं, जे 7 तास लागायचे ते. आणि मग एका हॉलला टच केलं त्यांनी आणि या रे मुलांना हॉलमध्ये गेलो आम्ही पण. सगळा हॉल पॅक्ड झालेला. 9 वाजता गाणं होतं या माणसाचं, 5ला निघालं. म्हणजे हे असले अफलातून माणसं. कुमार गंधर्व आमच्या घरी आले तेव्हा असं ढाळा खात आले आणि गॉगल लावलेला होता. म्हणजे असे इतके प्रसंग मला ओळखीचे आठवत आहेत मला. इतक्या मैफिली ऐकल्या मी त्यानंतर. मी IITच्या दिवसात सुद्धा पुण्या मुंबईच्या शेकडो मैफिली, मी भीमसेनजी, कुमार, किशोरी, जसराज, रविशंकर, विलायत, अमजद अली आणि अनेक लोकांच्या त्यांना जवळून बघायला मिळालं. मी एकदा जसराजांकडे जायचो IITत असताना, त्यावेळेस झकीर हुसेन तिथे यायचं. कारण जसराज पूर्वी तबला वाजवायचे, जसं गुलाम अली गझलवाला पण पहिल्यांदा तबला वाजवायचा, तर जसराज तबला वाजवायचा. पण त्या कोणीतरी अपमान केला त्यांचा. तेव्हा ते म्हणले आता मी तबला वाजवणार नाही, आता मी फक्त गाणं शिकणार. मग मणिरामनकडे ते गाणं शिकणार. त्यामुळे तबला त्यांचा खूप चांगला आहे. म्हणजे IITचा मी एक प्रोग्राम केला होता, अरविंद पारिखांनी सतार वाजवली होती आणि जसराज तबल्यावर होते. हे आम्हीच ऑर्गनाईज केलं होतं प्रोग्राम आमच्या लॉनवरती. तर जसराजांकडे जेव्हा IITत असताना जायचो मी, त्यावेळेला ते झकीर यायचं काय कळलं. ते 2दा तरी त्या शिवाजी पार्कला असं त्या निमुळत्या जिन्यातनं खाली येऊन त्या पानिकम चहा इराण्याकडे आम्ही पिऊन समुद्रावर फिरायला गेलेलो झकीर. आता त्याच्या लक्षात आता गेला विचार. पण त्या लोकांचा मला संपर्क खूप आला आणि गाणं अतोनात ऐकलं. आणि नुसतं क्लासिकल नाही ऐकलं मी, हिंदी, मराठी चित्रसंगीत, गझल, कवाली सगळं मी प्रचंड ऐकलं. आणि त्यामुळे गाण्याचे संस्कार सगळे माझ्यावर खूपच मोठे झाले. आणि कुठलंही संगीत मी कमी जास्त मानलं नाही. मी युरोपमध्ये बराच प्रवास जो केला, म्हणजे 23 वर्ष मी CEO, मॅनेजिंग डायरेक्टर होतो, हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या, 6 ऑफिसेस अमेरिकेत, 3 युरोपमध्ये, 2 जपान, 1 ऑस्ट्रेलिया, अशी साम्राज्य चालवली. त्यावेळेला मला 150 वेळा मी जावं लागलं. पण युरोपमध्ये जेव्हा मी प्रवास करायचो तेव्हा मी वॉकमन असायचो त्याकडे. त्या वॉकमनमध्ये मी मोझार्ट, बिथोन सगळं ऐकायचो. आणि ते तिथेच सगळं घडलेलं ना, जर्मनी, व्हिएन्ना सगळं. तर त्यामुळे मला त्या संबंध म्हणजे बिथोन, मोझार्ट, बाक, चॅकोस्की हे सगळं प्रचंड आवडायला लागलं. ते मी खूप ऐकलं. तर असं संगीतामध्ये मी बुडलेला. मी एक विनोदन सांगायचं तर तू आयुष्यात काय केलं तर खाणं आणि गाणं, या 2 गोष्टी मी आयुष्यात अगदी मनसोक्त केल्या. नाही, तुम्ही आता किशोरीताईंबद्दल सांगितलं. तुम्ही नुकतीच एक पोस्ट टाकली होती फेसबुकवरती हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबर. तर ते कसं काय घडून आलं होतं की हृदयनाथ मंगेशकर? मी किशोरीताईंकडे बऱ्याच वेळ जात असते. ते मला अच्युता असं हाक मारायचे, अरे अच्युता असं. मला ते स्वयंपाक करून खायचा. शोभा कुटुंबकडे स्वयंपाक करून मला ते खाऊ घालायचं. इनफॅक्ट मी त्यावेळेस परदेशी बऱ्याच वेळ जात असे. त्यामुळे माझा मुलगा जर्मनीला, रे तू कधी जर्मनीला गेला तर त्याला भेट, त्रिलोक गुरुटू तिथे. एनिवे, तर किशोरीताईंकडे गेलो असताना मग अरे अच्युता मी हे येणार आत ये म्हणाले. आत गेलो तर ते आतली त्यांची खोली, मागे मला वाटतं प्रफुल्ल डहाणूकरने मोगूबाईंचं अतिशय सुंदर काढलेलं एक हे चित्र. आणि तिथे हृदयनाथ आले आणि हृदयनाथ ते चाल शिकवत होते आणि मी तिथे बसलो. आम्ही तिघच फक्त, जाईन विचारित रान. आणि हे इतके असे अनुभव कोरले गेलेले आहेत. म्हणजे मी आता हे मुसाफिर म्हणजे आत्मचरित्रात लिहिलेलं नाही हा अनुभव, पण असे खूप आहेत. म्हणजे तर त्यामुळे ते सगळं संगीतात जगणं त्याला म्हणतात. आणि ते नुसतं जगणं नाही, काय माहिती आहे का, मी तज्ज्ञ नाही संगीतातलं, मी उगाच विनय वगैरे नाही, पण मला मी कानसेन मात्र भरपूर आहे. प्रचंड गाणं ऐकलं आहे. आणि म्हणजे मारवा ऐकायचा. तर मी IITतले सगळे मित्र पवई लेकला जाऊन तो रेकॉर्ड प्लेअर असतो ना, तो चावी द्यायचा, तो माझ्याकडे होता. त्याच्यात मग आमिर खानचा मारवा एक, भीमसेनांचा मारवा एक, रविशंकरचा मारवा, त्या LPs वगैरे आम्ही जमा करून ठेवले होते. त्या समोर पवईला लेकपाशी सूर्य बुडत असताना मारवा ऐकायचा. IITच्या त्या हॉलमध्ये रात्री 11 वाजता मालकंस ऐकायचा, भीमसेनांचा, अनेकांचा. तर तो रागाचं वातावरण जे आहे ना, त्यांनी मला झपाटून टाकलं होतं की मालकंसला काय म्हणायचं आहे. लोक त्याच्याकडे लक्ष देते, तर टेक्निकॅलिटी नुसतं निशाजवरून पंचमवर गेला, पण त्या वातावरणात बुडून, चिंब बुडून जे जाणं ना, मल्हार म्हणलं की त्याच्यामध्ये तो तुम्ही पूर्ण बुडून गेला पाहिजे. आणि ते मला फार आवडतं. म्हणून रागसंगीत हे जे आहे ना, त्यामध्ये मला
असं विलक्षण त्याचं ओढ आहे मला. बरोबर. तुम्ही गाण्याबद्दल आता म्हणालात आणि गाणं आतून येतं म्हणालात, ते तुमचं आतून गाणं कसं येतं? म्हणजे तुम्हाला पण गायची आवड आहे? मी गात वगैरे नाही. मी फक्त राग कसे ओळखावेत ह्याचं मी प्रात्यक्षिक करायचो. म्हणजे एक सहज करून दाखवतो. IIT असताना 80 रागांचं करायचो मी. 81 रागांचं वेगळं. कारण बऱ्यापैकी रागांचं वातावरण आणि हे मला माहित आहे. आता माझा आवाज पूर्ण गेलेला, मी खरखरीतच झालेला आहे. पण मी एक हे करतो, ते जर नाही झालं तर एडिट करणं. पण आता म्हणजे पलुसकरांची एक हमीरमधली हे आहे की सूर जा रही हो, सूर जा रही, आ आ आ आ ते सुर की गति में क्या जानूं, एक भजन पर ना जानूं, सुर की गति में क्या जानूं, हे तू तुझा फसला, हा असंच आहे ना. किंवा मधुबन में राधिका नाचे, तर असं सगळं एक राग आणि रागातली जागा दाखवत की कुठे तुम्हाला तो हमीर दिसतो, कुठे केदार दिसतो. किंवा कोकिळा गा, ते हमीर आहे, गा गा रे कोकिळा गा, ते पण त्याला नंतर केदार आहे, ना ना नी नी ना ना ना. आता ए हा केदार. तर आता हे रागातलं वातावरण कळणं जे आहे ना, ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. हे मी एडिट करूच शकत नाही, माझी हिंमतच होणार नाही. रागांची ओळख करून देण्याचा प्रयत्न त्या पुस्तकामधून केलात आणि नुसतं रागांची नाही तर त्या मोठमोठ्या गायकांची आणि अगदी जसं मोझार्टचा तुम्ही उल्लेख केला तर त्याबद्दल सुद्धा लिखाण तुम्ही केलेलं आहे, सिम्फनीमध्ये केलेलं आहे. मला तेच विचारायचं होतं की तुम्ही मुळात लेखक नाही. पण हे जी बाकीची पुस्तकं तुम्ही लिहायला सुरुवात केली तर त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे लेखक म्हणून जी टेक्निक आहे ती तुमच्याकडे कशी आली? नाही, आता असं आहे की ऑपरेटिंग सिस्टम्स लिहिण्याच्या मागे काय होतं, 1 मिनिटात सांगतो. ऑपरेटिंग सिस्टम्सच्या वेळेला माझ्या आयुष्यात एक क्रायसिस आला होता. म्हणजे मला सगळी व्यसनं होती, मला सिस्टम सॉफ्टवेअर माहीत नव्हतं. नारायण मूर्तीने पटणी सोडली आणि त्याच खुर्चीवर बसून मी 11 वर्ष पटणी चालवली. तर त्या वेळेस आमच्या पटणीमध्ये सगळे प्रोजेक्ट सिस्टम सॉफ्टवेअरचे यायचे आणि मला सिस्टम सॉफ्टवेअर माहीत नव्हतं. मी 11-10 वर्ष फक्त ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर केलेलं होतं आणि त्यावेळेला मला आपलं जॉब जाईल की काय असं वाटत होतं. मग नैराश्य आलं, आपल्याला येत कसं नाही. आणि मला ते येत कसं नाही असं मला ते काय आवडत नाही. मी IITत असताना कुठे माझ्या इंग्लिशवरनं अपमान केला होता, तर फक्त इंग्रजी केलं 10 महिने, त्याचा मला खूप फायदा झाला. किंवा अकाउंटिंग तुम्हाला येत नाही कसं IBMमध्ये असताना कोणीतरी सांगितलं, मी अकाउंटिंग BCom पर्यंत वाचून काढलं. तसंच इंग्लंडमध्ये असताना तुम्हाला MRP येत नाही का असं कोणतरी म्हणाल, तर मी ERP सगळं, आणि त्याच्यावर भाषणं भारतभर जायचो मी. पण हे जे सिस्टम सॉफ्टवेअरचं भयंकर मोठं होतं. पण ती आता सगळी गोष्ट सांगत बसत नाही. पण ती मी प्रचंड डिटर्मिनेशन सगळी व्यसनं सोडली, ही सिस्टम सॉफ्टवेअर शिकलो आणि मग मी ऑपरेटिंग सिस्टम लिहिलं. पहिलंच पुस्तक सगळ्यात अवघड विषयावर लिहावं म्हणून ऑपरेटिंग सिस्टम लिहिलं. ते नारायण मूर्तींसकट खूप लोकांनी, अशांक देसाई, अनेक लोकांनी खूप त्याचं कौतुक केलं. आणि मग मी डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स लिहिलं, मग वेब टेक्नॉलॉजी लिहिलं, डिमिस्टिफाईंग कम्प्युटर लिहिलं. ही 4 मोठी पुस्तकं लिहिली, 500-700 पानी. आणि मग मी वर्षाला 3 कोटीचे ऑफर सोडून म्हणलं मराठीत लिहायला पाहिजे म्हणून मी आलो इथे. आता मी त्यावेळेला तोपर्यंत माझं वाचन भरपूर होतं. त्यामुळे मला एकंदरीत विषयांची, म्हणजे आयुष्याच्या बद्दल, विश्व, पृथ्वी, आयुष्याचे इतके कुतूहल आणि हे होतं की त्याच्याविषयीच आपण लिहिलं पाहिजे आणि ते सोपं करून लिहिलं पाहिजे. ते माझ्या वाचनात कोण कोण आले, म्हणजे आयझॅक ॲसिमोव, नंतर ब्रायन ग्रीन, कार्ल सेगन, E.O. विल्सन, जॉन ग्रिबिन, म्हणजे सहज काही नावं सांगतोय, अनेक नावं आहेत. म्हणजे नील डी ग्रास म्हणून एक आहे. तर असे अनेक लोकांचे, जिम खिलिली आहे, नावं खूपच मोठी आहेत. म्हणजे हेलब्रोनरचं इकॉनॉमिक्सवरची पुस्तक आहे, इवन क्रुगमन आणि स्टिग्लिट्झ यांची पुस्तकं आहेत. तर हे जे आहे, या सगळी पुस्तकं वाचून मला सोप्या भाषेत कसं सांगता येईल, बरोबर, विषय सोपा करून कसा सांगता येईल, ले पर्सन करता कसा हे मी शिकलो या सगळ्या लेखकांकडनं. आणि मग मी दर पुस्तक, माझ्याकडे 7,000 पुस्तकं आहेत, मी आता बरीच मी देऊन टाकले.
पण मी एक प्रत्येक, आणि मी हल्ली 20-25% वाचलेले आहेत, बाकी सगळे व्हर्टिकली वाचलेले आहेत. म्हणजे मला पहिला चॅप्टर भरला आणि शेवटला चॅप्टर प्रस्तावना, आणि मला माहीत असतं कशात काय आहे ते. कुठल्याही विषयावर लिहायचं झालं की मी त्या विषयाची 100 पुस्तकं बाहेर येतात, 80, 100, 50 जी काय असतात. आणि मग मी ठरवतो कशातनं काय घ्यायचं. मी कधी कॉपी करत नाही किंवा ट्रान्सलेट करत नाही, पण कशातनं काय शिकायचं आणि आपल्या भाषेत मांडायचं. ही पद्धत मी या सगळ्या लेखकांकडे, इतकी सुंदर पुस्तकं, म्हणजे जॉर्ज गॅमॉचं पुस्तक आहे 1, 2, 3 इन्फिनिटी म्हणून, तर इतकं मी भारावून गेलो की अरे असं आपल्याला जमलं पाहिजे, आणि त्यांच्याकडनं मी खरं हे शिकलो. तर मला त्यामुळे एक वेड लागलं की अगदी सोपं, म्हणून मला लोक सांगतात तुमचं किमॅगर वाचलं, रिलेटिव्हिटी कळायला लागली, किंवा DNA म्हणजे काय ते कळायला लागलं. आणि मी किमॅगर वाचलं, मला फिजिक्सची आवड लागली, मी आता स्टॅनफोर्डमध्ये प्रोफेसर आहे, सांगणारे लोक आहेत मला. इकॉनॉमिक्स मला कळायला लागलं अर्थात वाचून, आणि मी आता IMF मध्ये इकॉनॉमिस्ट आहे असं सांगतात, किंवा मनात वाचून माझं नैराश्य गेलं असं सांगणारे शेकडो हजारो लोक आहेत, किंवा मुसाफिर वाचून 18 लोकांनी आत्महत्या थांबवली स्वतःची. हे मला बळ देतं की आपण पोहोचतोय कुठे लोकांपर्यंत. पण ते विषय सोपा, रंजक, पुस्तकं 3 लेवलवरती चालतात. एक माझा किमॅगर घेतलं तर विज्ञानाचा इतिहास आहे तो, बरोबर, वैज्ञानिकांची चरित्र आहेत, आणि विज्ञानातली तत्व पण आहेत. मग त्यात रिलेटिव्हिटी, DNA सगळं आहे, म्हणजे टेक्टॉनिक शिफ्ट वगैरे सगळं आहे. तर हे सगळं समजावून कसं सांगायचं, आणि त्यांचे चरित्र आणि तो काळाचा इतिहास, हे सगळं गुंफून गोष्टीसारखं रंजक केल्यामुळे लोकांची पकड घेतं. आणि म्हणून त्याला एवढी मोठमोठी पुस्तकं कोण वाचेल, 600 पानी 500 पानी माझी पुस्तकं, पण तरी 60-60 हजार, 80,000, लाख वगैरे अशी. मला आश्चर्य वाटतं की इतकं कसं काय लोक वाचत असतील. पण मग प्रचंड लोकांचं मला प्रेम मिळालं. म्हणजे मी गावोगावी जातो किंवा तालुक्यात जातो भाषणाला, 1000-1000, 700-800 लोक हजर असतात, सही फोटो करत नुसते मारा, ते ठीक आहे, ते लोकांना वेळ असतं. पण मुख्य म्हणजे त्यांनी आयुष्य बदललं असं जेव्हा लोक सांगतात मला, दॅट गिव्ज मी अ ट्रिमेंडस सॅटिस्फॅक्शन की आपण आलो परत, नाही तर मग आणखीन काही कोटी मिळवले असते. पण त्यापेक्षा हे जे मला लोकांकडनं प्रेम मिळतं, मग रस्त्याने जाता आता कुठल्याही ठिकाणी 15-20 लोक, त्या चेहऱ्यावरनं जो आनंद असतो भेटताना, आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं, त्यांच्याकडे तुमची सगळी पुस्तकं आहेत किंवा माझं आयुष्य बदललं, हे मला खूप आनंद देतो. बरोबर. पण हे सगळं तुम्ही जे सांगितलं ते थोडंसं टेक्निकल वाटेल अशा प्रकारच्या विषयांबद्दलचं झालं. पण झपूर्झासारखं पुस्तक, ज्यामध्ये तुम्ही मोठमोठे साहित्यिक परदेशात झाले, त्यांची माहिती करून दिली, ह्याची टेक्निक कशी जमली? शाळेत असतानाच, मला 11वीत असताना, म्हणजे SSC बोर्डात असताना, मला त्रवी सरदेशमुख नावाचे एक मोठे लेखक आहेत, म्हणजे बखर एका राजाची म्हणा, ते सोलापूरला, तर ते त्यांच्याकडे मला पाठवलं चार्ल्स डिकन्सची टेल ऑफ टू सिरीज ही शिकायला. ती मला परीक्षेला नव्हती, पण परीक्षेकरता कधीच मी अभ्यास केला, त्या विषयावर प्रेम करून अभ्यास केला. म्हणजे इव्हन गणितात मला बऱ्यापैकी मार्क मिळत असतील तरी 5वीत असताना 7वीतले प्रश्न सोडव, 6वीत असताना 8वीतले, नुसतं परीक्षा करता काय असं सगळं. तर मला पाठवलं तर सरदेशमुखांकडे ह्याच्याकरता की तुला कळलं पाहिजे पाश्चिमात्य साहित्य म्हणजे काय, हे कळलं पाहिजे म्हणून. म्हणजे मग त्या SSC मध्येच असताना मी जात असे, आणि रोज संध्याकाळी, आजकाल तर लोकांना कळणारच नाही, सारखा हा क्लास तो क्लास, गेल्या वर्षीचा प्रश्न, या वर्षीचा प्रश्न, घामे घुमून जे चाललेलं असतं. तर मला ज्या परीक्षेकरता जे नाही आहे ते शिकायला पाठवलेलं. तेव्हापासून मला चार्ल्स डिकन्स आणि इंग्लिश लिटरेचरची आवड लागली. IITत जेव्हा आलो, तो हा जो ग्रुप आमचा जमला होता, त्यामुळे लिटरेचरची पण प्रचंड आवड होती. मग तेव्हा माझी खरं अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉन स्टाइनबेक आणि कामू, सार्त्र, काफका आणि इग्नाझिओ सिलोने इटालियन होता, किंवा रिचर्ड राईट आणि इतर अनेक लोकांची माझी खरी ओळख झाली की अरे हे काय वेगळंच आहे काहीतरी. आणि तिथे मी वाचायला लागलो, आणि तिथे माझ्या, तरी आता हेमिंग्वे मी हेमिंग्वेच्या सगळ्या काही कादंबऱ्या वाचलेल्या नाहीत, पण एक 2-3 मी लिहिलेलं ज्याचं आहे ना, त्या प्रत्येकाचं 2-2 वाचलं आहे, पण बाकी अनेक न वाचलं, पण त्याच्याविषयी मग मी वाचून लिहिलं. पण 1-2 आता डॉस्टोव्स्की म्हणले क्राईम अँड पनिशमेंट मी 2दा वाचलेली आहे. तर असं जे आईन्स्टाईनची पुस्तक क्राईम अँड पनिशमेंट भयंकर आवडते ना कादंबरी. डॉस्टोव्स्की फार ग्रेट होतं, त्याचं आयुष्य सुद्धा ग्रेट होतं. म्हणजे तर त्यांनी मी झपाटून जाऊन त्याचं आयुष्य आणि त्यांचं काम हे असं पुन्हा तिथे वीण आहे. म्हणजे तुम्ही त्या ऑस्कर वेल्ड बघा, डॉस्टोव्स्की बघा, एप्सेन बघा, त्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर त्यांनी कुठली कादंबरी लिहिली आणि त्याचा प्रभाव काय होता. तर डॉस्टोव्स्की होते उदाहरणार्थ, प्रभाव हा वडिलांचा खून आणि क्राईम हे दोन्ही आहे त्याच्यात. बरोबर. का तर डॉस्टोव्स्कीला फाशीची शिक्षा झाली, तर त्याला आयत्या वेळेला चक्क बंदूकधारी उभे होते, आणि त्यावेळेला फतवा घेऊन कोणतरी आला आणि त्याची शिक्षा रद्द झाली, आणि त्याला सायबेरियात पाठवलं, मग तिकडनं परत. म्हणजे विचित्र आयुष्य त्याचं. तर त्यांनी म्हणजे क्राईम अँड पनिशमेंटमध्ये तोच सगळं आहे बरं का. पण ते झपूर्झामध्ये वाचता येईल सगळ्यांना. झपूर्झामध्ये ते सगळा तो काळ, ती माणसं. आता
1945 सालामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर एकदम इव्हन वॉरच्या वेळेला लोकांच्या व्हॅल्यूज सगळ्या बदलल्या. सगळं म्हणजे आपण जे गृहीत धरतो ना, आपले फॅमिली, रिलिजन, मग तुम्ही आपण अशाच आयुष्यात जगणार हे सगळं उद्ध्वस्त झालं. लोक क्वेश्चन करायला लागले ह्याला काय अर्थ आहे म्हणून. आणि त्यातून एक निहिलिस्ट किंवा त्यातून एक एक्झिस्टन्शियलिझम जो आहे म्हणजे त्यातूनच खरं म्हणजे सार्त्र, कामू, काफका हे जे थिएटर होते ॲब्सर्ड निघाले. मग त्यात अनेक लोक त्यातनं जे निर्माण झाले त्याचंच एक म्हणजे खुर्च्या नावाचं भाषांतर पुलंनी जे केलेलं चेअर्स म्हणून एक आहे म्हणजे. तर त्या ठिकाणी बरेच लेखक जे तयार झाले तर आयुष्याला क्वेश्चन करणं की त्याचा अर्थ शोधायला ते निघाले होते. तर ते मला फार भावलं म्हणजे की हे वेगळं आहे काहीतरी. आणि त्यावेळी मला असंही वाटलं की मराठीमध्ये असं क्वेश्चन करणं फार कमी आहे. म्हणजे आपण गृहीत धरून प्रेमकथा अमुक तो असं सगळं आहे, पण तिथे उलथापालच येतं सगळे. म्हणजे कामू काफका सार्थ जेव्हा वाचता तुम्ही तेव्हा वेगळंच आहे. म्हणजे मेटामॉर्फोसिस काफकाची जी गोष्ट आहे ती क्रांतिकारक आहे. म्हणजे एक सेल्समन एकदम किडा काय होतो आणि ते किडा असं विचित्रच आहे. म्हणजे की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा बदलतो असं सगळं फार मजा येते. ते आपल्या मराठी वाचकांना कळावं म्हणून मग मी ही सगळी शेक्सपियर पासून ते मार्क्वेस पर्यंत झपूरचा 1, 2, 3 अशी लिहिली. फक्त एक सांगायचं मला की ह्याच्यामध्ये एक 12-14 वर्षापूर्वी मला म्हणजे 20 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. पण 12-14 वर्ष म्हणजे BP डायबिटीस आहेच, पण बाकी मला स्पॉन्डिलायटिस, सायटिका अनेक भाग चालू झाले. तेव्हापासून मी सगळे सहलेखक घेऊन जास्त करायला म्हणजे माझी 25% असतात, बाकी सगळी सहलेखकांबरोबर असतात. आणि त्यांनाच मी सगळ्यात जास्त क्रेडिट देतो. कारण जरी मूळ कल्पना, पुस्तकं, स्ट्रक्चर हे सगळं माझं असलं, भाषाचं माझी असली कारण शेवटी तपासून मी सुधारतो वगैरे, तरी जो लिखाणाचं काम ते सगळ्यात जास्त करतात. त्यांच्यामुळेच एवढी पुस्तकं होऊ शकली. पण ते मराठीत आली. म्हणजे रंगनाथ पाठारे म्हणाले की तुम्ही तर ग्रेट काम केलंय त्यांच्या मते, पण तुम्ही मराठीत 15 लेखक तयार केलेत, हे पुढची 30 वर्ष लिहित बसतील. ते लिहितात. आता इंडिपेंडेंटली बरेच 3-4 लोक लिहितात. अतुल कहाते चांगलं उदाहरण, नीलांबरी जोशी, दीपा देशमुख अनेक पुढे लिहित राहतील. मला आवडतं ते, कारण आपण काहीतरी हे केलं. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की परीक्षेसाठी अभ्यास केला नाही. मी जे मला आवडतं त्याच्यामध्ये झोकून देऊन त्याच्यासाठी केलं. हे तुमचं आयुष्य तसंच राहिलेलं आहे आणि तो मंत्र तुम्ही प्रत्येक वेळेला देत असता की तुमच्या मनाला जे भावतंय ते तुम्ही ठामपणे करत राहा. बऱ्याचदा लोकांचा घोळ होतो की मग लोक म्हणतात की हे बेबंदपणे वागणं आहे का, अशा प्रकारे वागणं. तुम्हाला 3 इडियट्सचा जो मेसेज तो मला खूप आवडतो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे आतनं जो आवाज आहे तो दाबू नका. तुम्हाला फोटोग्राफी करायची ना फोटोग्राफी करा, गाणं शिकायचं ना गाणं शिका. नाहीतर पूर्वी काय असायचं की अजून सुद्धा आहे की तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, चार्टर्ड अकाउंटंट हो, अमुक हो. आता तर AI, डेटा सायन्स करा, मग सगळं काही नाही जमलं तर गाणं शिक. अरे गाणं शिक असेल तर काही ऑप्शन म्हणजे शेवटी लास्ट ऑप्शन आहे का तुला गाणं आतनं जर का शिकावं. बरं तेही गाणं शिकायचं असेल तर झीवरती आला पाहिजे, स्पर्धा रियालिटी शो मध्ये आलं. अरे पण फक्त मला गाणं उत्कृष्ट त्यात मला रमायचं त्यात असं आपण करतच नाही. आता त्याला इकॉनॉमिक बरीच कारणं आहेत. म्हणजे आपली इकॉनॉमी ते करायला वाव देत नाही, असं आणखीन एक वेगळा भाग आहे. पण मुख्य म्हणजे आपण आपल्याला जे आतनं जे वाटतंय ना, गणित मला आवडतं, गणिताचं रिसर्च करून हे हो, पण गणितात पैसे नाही मिळणार. AI मध्ये केलं तर मला खूप पैसे मिळतील. वर्षाला 5 लाख पासून सुरुवात होईल, 70 लाख 80 लाख कोटीपर्यंत जाईल. असं ते सगळं आहे. ते सगळं पैशाची येऊन थांबतं. पण ह्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुमच्या करिअरबद्दल जर विचार केला, तुम्हीच नेहमी म्हणता की मी कधीच काही ठरवून केलं नाही. ह्याचा तुम्हाला फायदा झाला न ठरवून करण्याचा, आणि असं तुम्ही प्रत्येकाला असं सांगू शकता का की ठरवू नका काही, जे होईल ते. नाही आता इतकं बिंदास राहावं असं माझं काही म्हणणं नाही. कारण मी कसं जसं IIT पास झालो, नंतर आदिवासीत गेलो, त्यावेळी वाटलं आपल्याला आयुष्यभर तसं करायला जमणार नाही, यातली मर्यादा लक्षात आली. परत आलो, वर्षभर जॉब नव्हता, 13 घरं बदलली, झोपडपट्टी धारावी बसून ते वेश्याव्यवस्थेमध्ये राहिलो. हे सगळं म्हणजे मी जसं घडत गेलं तसं घडत गेलं. मी असं प्रत्येकाने म्हणजे मुद्दाम असं करावं असं नाही. पण मला असं वाटतं आतला जो आवाज आहे तो ओळखावा आपण. फक्त काय आहे की आजचं जग फार विचित्र झालेलं आहे. मी असं सगळ्यांना सांगणार नाही अरे होत जाय काय वाटेल ते करा, असं मी सांगणार नाही. थोडं तुम्ही रियालिटीचा पण भान ठेवा, थोडं तुम्ही कुटुंबाचंही भान ठेवा, थोडं तुम्ही स्वतःचं एक सिक्युरिटीचं पण भान ठेवा. म्हणजे मी असं स्वतः जरी वाटेल तसं जगलो असलं तरी मला असं वाटतं आजच्या पिढीमध्ये पण ते करत असताना टोकाला जाऊन नुसतं सुरक्षित नुसतं इंजिनियर डॉक्टर हे ते. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं मी आणि डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांनी, करिअरिझम नावाचं पुस्तक लिहिलं. ते करिअरच्या मागे जाऊन कसे सगळे हे होत आहेत, स्वतः आतनं काय वाटतं ते कसं करत नाही आहेत.
आणि त्यामुळे नर्वस सगळं. आता UPSC MPSC लाखो मुलं तिथे शेती विकून 5-5, 6-6 अटेम्प्ट आणि संबंध निराश होऊन शेवटी काही लोक आत्महत्या करतात, कधी परत जातात. तर हा जो सगळा प्रकार आहे लोंढ्यासारखं जे चाललेलं आहे आणि त्याला कारण आहे TV वाले सगळे. TV वरती बातमी आली की IITतनं पास झाल्यावर 3 कोटीची नोकरी ते एकाच मुलाला मिळते हो. म्हणजे 2 कोटीची नोकरी मिळते. लगेच त्याचा इंटरव्ह्यू अमुक सगळे लोक लागले IITच्या मागे. 5वी IITच्या कोर्सला. अरे काय चाललंय काय? तर हा जो सगळा प्रकार आहे इतकं ठरवून की 5वी ठरवून की मी IITत जाणार. मी जेव्हा IITत गेलो होतो मला IIT माहीतच नव्हतं. मी युनिव्हर्सिटीत पहिला आलो त्यावेळेस मला डायरेक्टली ॲडमिशन होती IITत. त्यावेळेचा नियम होता की तुम्ही युनिव्हर्सिटीत पहिले आलात तर तुम्हाला GRE नाही काय त्याला म्हणजे JEE त्याची गरजच नव्हती मला. पण कोणी सांगितलंच नाही. मी IITला जाऊन बसलो. मग ऑल इंडियात काहीतरी 22 मला माहिती आहे किती नंबर आला. पण एकंदरीत जे झालं ते तसं झालं. म्हणजे तर मुख्य म्हणजे अशा तऱ्हेने व्यसन तर व्यसन मला असं झोकून देऊन एका गोष्टीच्या मागे लागण्याची भयंकर सवय आहे. त्याचे मला फायदे तोटे बरेच झालेले आहेत. मी ठरवून गोष्टी केल्या असत्या तर मला आणखीन कारण पैसे माझ्याकडे जास्त असते. पण मला पैशाचं आणि याचं फार ओढ नाही आहे. मला जेवढं माझ्या मुलाला ऑटिझम झाल्यामुळे मी पैसे जमा करायच्या मागे लागलो. आणि जेवढे आहेत गरज आहे तेवढं माझ्याकडे आहेत. त्या पलीकडे मला काही भयंकर म्हणजे मर्सिडीज घ्यायची दरवर्षी घेऊ शकतो. पण मी वॅगनआरमधून फिरतो. मला साधं राहणं आणि चांगलं ज्ञान मिळवणं आणि ते पसरवणं आणि सोप्या भाषेत मांडणं याचा मला विलक्षण वेळ आहे. खरंच वेळ आहे. काही शंकाच नाही. मी ऑटिझमबद्दल तुम्ही सांगितलं तर ह्यांचा मुलगा निहार तर त्याला ऑटिझम आहे कळल्यानंतर ह्यांनी आणि यांच्या पत्नी शोभा यांनी कसा तो सगळा काळ आहे ते त्यांच्या पुस्तकात त्यांनी खूप आणि शोभाने खूप बरंच काही सांभाळल्यामुळे करू शकले. पण त्यावेळेला तुम्ही थोडे डिप्रेशनमध्ये गेलात आणि नंतर मग व्यसन आणि मग तो सगळा काळ गेला. पण त्याच्यातनं बाहेर पडून तुम्ही आता ऑटिझमसाठी शाळा जी आहे ऑटिस्टिक मुलांसाठी त्याच्यात तुम्ही पुढाकार घेतला निर्माण करण्यासाठी. आता मी त्याशी संबंधित नाही. मी आता ती मुंबईत अंधेरीला आहे आणि पण तरी सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये मदत चालूच असते. तो वेगळा मुद्दा. पण ऑटिझम हा सी द प्रॉब्लेम आहे की रेसिडेन्शियल संस्था फार कमी आहेत. कारण ऑटिझममध्ये आपल्यानंतर काय हा जो प्रश्न आहे तो फार मोठा प्रश्न आहे. फक्त ऑटिझम नाही, इतरही अनेक सेरेब्रल पाल्सी असेल, इतरही अनेक हे वेगवेगळे विकार आहेत. पण ऑटिझम फार वेगळं. कारण ऑटिझममध्ये ते सोशिएबल नसतात, एज्युकेबल नसतात आणि ॲग्रेसिव्ह होऊ शकतात वगैरे असं सगळं जे आहे त्यामध्ये भयंकर वेगळाच प्रकार आहे. त्यामुळे कुठल्या जर रेसिडेन्शियल ह्याच्यात ठेवणं भाग पडतं बऱ्याच लोकांना. जे ऑटिझम स्पेक्ट्रमच्या अगदी बॉर्डर लाईनवरती असतात ते इंटिग्रेट होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांचीच आशा गेलेली अशातला भाग नाही. खूप प्रयत्न करून त्यांचं थेरपी वापरून वगैरे ते थोडे आत येऊ शकतात. पण तरी असा उपाय वगैरे नाही आहे. मला असं वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हसबीस नावाचा जो मनुष्य आहे, हसबीस डेनिस हसबीस, त्याला नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्री प्रोटीन फोल्डिंगच्या विषयी त्यांनी हे केलं. त्याची व्हिडिओज बघा. तो म्हणतो पुढच्या 10 वर्षात जवळपास सगळ्या मेजर विकारांवरती AI मुळे आपण मात मिळवू म्हणतो तो मनुष्य. त्याचं कारण असं की AI आणि माझ्यामध्ये AI आणि क्वांटम कम्प्युटिंग. कारण एकाच वेळी पॅरलली तुम्ही शेकडो गोष्टी करू शकणं हे जे आहे ना हे दोघांमुळे शक्य होते. AI मुळे ड्रग डिस्कवरी होते. म्हणजे जेनेटिक तुम्ही जे स्टडी करता पण तो सिक्वेन्स कळला तरी सुद्धा आपल्याला कुठल्या जीन्समुळे कुठला विकार आणि हे कळायला मॅन्युअली करणं भयंकर. आता AIच्या मदतीने एकदम फास्ट होऊ शकतं आणि क्वांटम कम्प्युटिंग आणखीनच फास्ट होईल. आणि त्याचं औषध शोधण्याकरता प्रोटीन्स अल्टिमेटली सगळं प्रोटीन्स कंट्रोल करतात. तर ते प्रोटीन फोल्डिंगचं हे लागल्यानंतर हसबीस म्हणतो की आता आपल्याला या विकारावर अमुक प्रोटीन उपयोगी पडेल. आपल्याला कळलं की ते कुठला प्रोटीन उपयोगी पडेल हे शोधणं आणि मग त्यानंतर तो बनवणं हे खूप जास्त फास्ट होईल. बऱ्याच विकारांवर इव्हन इन्क्लुडिंग ऑटिझम, कॅन्सर बऱ्याच गोष्टींवर खूप मेजर प्रमाणावर या AI आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे फरक पडेल असं माझा अंदाज. अर्थात AIचे आणखी बरेच दुष्परिणाम पण आहेत. विषमता वाढणं आणि बेकारी वाढणं आणि युद्धाला हे होणं आणि सर्व्हेलन्स वाढणं वगैरे खूप मेजर प्रकार आहेत. त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आपण. पण त्या AIचे फायदे पण आहेत. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की 2013 पासून खऱ्या अर्थानं AIच्या सगळ्या म्हणजे संशोधन असेल किंवा ते कशा पद्धतीने पुढे जाणार याची सुरुवात झाली. तुमच्यासारख्या माणसाला त्याची माहिती तेव्हा असेल 2013-2014 मध्ये वाचन तुमचं या पद्धतीचं आहे. आम्ही त्यावेळेला सोशल मीडियाशी कसं आपण म्हणजे फेसबुक कसं वापरायचं आणि हे सगळं आम्ही करत होतो. आणि मग 2022 नंतर आमच्या लक्षात आलं की अरे अच्छा मोबाईलमध्ये पण ChatGPT आहे, आपण असं वापरू शकतो. पण आता मग आम्हाला सांगा की 2022, 2023, 2024 मध्ये तिथे काय चालू आहे जे पुढच्या 10 वर्षांनी आम्हाला कळणार आहे. नाही तिथे आता प्रश्न काय लार्ज लँग्वेज मॉडेल्स ज्याला म्हणतात
म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये काय करतात, मी 1-2 मिनिटं फक्त सांगतो, की सगळं टेक्स्ट, आत्तापर्यंत टेक्स्ट, आता ऑडिओ व्हिडिओ पण करतात, त्याला मल्टी मोडल म्हणतात, पण आत्तापर्यंत सगळं टेक्स्ट ChatGPTला दिलं होतं. सगळा इंटरनेटवरचा डेटा, सगळ्या वेबसाईट, सगळ्या इंग्लिश कादंबऱ्या, आपले एकमेकांचे चॅट्स, हे सगळं त्याला ट्रेनिंग करता दिलेलं होतं. आणि ते ट्रेनिंग करता दिल्यानंतर त्यांनी शब्दातले संबंध शोधले होते. म्हणजे फिश म्हटलं की नेट, फिश म्हटलं की फिशरमॅन, फिश म्हटलं की प्रॉन्स, फिश म्हटलं की फ्राय, त्याच्या संबंधात असे जे शब्द असतील ते अशा तऱ्हेने व्होकॅब्युलरी मधले नाही, सगळ्या इंग्लिश लँग्वेजमधले सगळे शब्द घेऊन त्यांचा कशा कशाशी संबंध आहे किंवा ह्याच्यानंतर कुठला शब्द येण्याची शक्यता आहे ह्याच्या प्रॉबॅबिलिटीज मांडायच्या, की फिश नंतर फिश फ्राय येण्याची शक्यता किती आहे, कळलं की नाही असं. सो बेसिकली त्याच्या अगोदर किंवा नंतर कुठले शब्द जवळपास येण्याची शक्यता आहे ते क्लस्टरमध्ये एकत्र ठेवणं आणि त्याच्यानंतर कुठला शब्द येण्याची प्रॉबॅबिलिटीज किती आहेत हे मांडणं अगदी म्हणजे ॲक्युरेट नाही आहे पण अगदी सोपं समजावणं. हे कुठेतरी स्पेसमध्ये आपण ठेवलं की सगळे शब्द ते मांडले, हे मांडणं जे आहे ते त्याला ट्रेनिंग द मॉड्यूल म्हणतात. तर ते सगळ्या डिक्शनरी ह्याच्यातनं करून या शब्दांचं स्पेस तयार करणं, हे ट्रेन करायला प्रचंड मोठे कम्प्युटर म्हणजे GPUs लागतात आणि डेटाही प्रचंड लागतो. म्हणून ChatGPT 2017 नंतर निघाली. हे त्याने आता केलं. तर आता मग एक इन्फरन्स मॉडेल जे असतं ते त्याला प्रश्न विचारतात. प्रश्न विचारला तो ह्यातनं सगळे संबंध जोडून एक शब्द पुढचा कुठलाही शोधतं. एक शब्द शोधला की तो पण पुन्हा इनपुट घेतं आणि मग आपल्या ऑटो कम्प्लीट असताना तसं म्हणजे आय एम गोइंग टू म्हटलं की मी आत्तापर्यंत कुठे गेलेलो आहे तो शोधतो माझ्या चॅट्समध्ये. आणि मी नाशिकला जास्त वेळ गेलेलो म्हटलं की तो नाशिक करतो. आणि मग मी ते ॲक्सेप्ट केलं की आय एम गोइंग टू नाशिक 2 असं लिहिलं की मी पत्ते खेळायला जास्त वेळ जातोय का, स्पोर्ट्स खेळायला जातोय का, खायला जातोय, ते सगळं पुन्हा तो शोधतो. आणि त्यानंतर ते टू इट असं हे जे शब्द करणं, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. आत्तापर्यंत मशीन आणि डीप लर्निंगमध्ये काही नवीन जनरेट तो करत नव्हता, पण आता तो नवीन जनरेट करायला लागला, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. हे जे ChatGPT वगैरे, तर ते एक शब्द आला की मग पॅराग्राफ करू शकेल, वाक्य करू शकेल, वाक्याचं पॅराग्राफ करू शकेल, पॅराग्राफ असेल तर पूर्ण एसे करू शकेल, कविता करू शकेल. असं जे सगळं आहे ना, त्यामुळे संबंध मग नोकऱ्या जातील का, जर्नलिस्ट करू शकतात, वकिलांचं काय होईल, टीचर्सचं काय होईल. आता प्रोग्राम तो लिहू शकतो, कारण या सगळ्यामध्ये जे इनपुट दिलेले आहेत तर अनेक लाखो प्रोग्राम्स पण आहेत ना. स्टेटमेंट दिलं की ते सगळं शोधतो आणि त्याप्रमाणे प्रोग्राम लिहून काढतो. प्रोग्रामर्स, कोडर्सचे जॉब जाणार आहेत, टेस्टर्सचे जॉब जाणार आहेत. मग मधल्या लेवलचे राहतील जे डिझाईन करतात, आर्किटेक्चर, उद्या तेही जाईल पण आत्ता ते शिल्लक आहेत. पण उद्याच्या जगात कोणी फक्त प्रोग्रामिंग करून करिअर करायची म्हणली तर मी त्याला मुळीच सांगेन असं करू नका, कारण ते सगळं उलथापालथ आहे ह्याच्यात बरीच. पण मग आत्ता जी मुलं शाळेत आहेत, ज्यांना अजून माहित नाही की पुढे काय करिअर आपल्याला करायचं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल? मला किंवा आता जे नोकरीत आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा बोलू. जे आत्ता नोकरीत आहेत त्यांनी काय करायचं, जे सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, जे अकाउंटंट आहेत, जे कॉस्ट अकाउंटंट आहेत किंवा इतर अनेक जे करतायत त्यांनी काय करायचं, सगळं सोडून डेटा सायन्स आणि AI आणि ML कडे धावत सुटायचं का? तर अजिबात धावायला तुम्ही सुरुवात करू नका. तुम्ही जे करताय ते करा, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रात AIचा कसा इन्फ्लुअन्स होईल, AIचा वापर करून तुमची एफिशियन्सी कशी वाढवता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे जसं आत्ता ह्याच्या अगोदरची 20 वर्ष ERP इम्प्लिमेंटेशनमध्ये गेली माणसांची, म्हणजे SAP, ओरॅकल वगैरे. आणि मी समजा फार्मास्युटिकल असेल तर फार्मास्युटिकलमध्ये माझं SAP किंवा ओरॅकल इम्प्लिमेंट कसं करायचं, म्हणजे मला SAP पण माहिती पाहिजे, म्हणजे फार्मा इंडस्ट्रीज बिझनेस पण माहिती पाहिजे. तर SAP मला डिटेल टेक्निकल माहीत ना, मी समजा फार्मामधला मार्केटिंग किंवा हे असेल तर मला ERP कसं चालतं डिटेल कोडिंग माहीत असण्याची गरज नाही, पण त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याच्या केपेबिलिटीज काय आहेत आणि माझ्या उद्योगामध्ये कसं फिट होईल, मी कसा उपयोग करेन हे माहिती पाहिजे. तसंच टेक्नॉलॉजीच्या माणसांना बिझनेसमध्ये कुठे आपण उपयोग पडू शकू एवढं त्यांना बिझनेसचं नॉलेज पाहिजे. आमच्या भाषेत आम्ही हे युद्ध पूर्वीपासून चालू आहे. बिझनेसच्या लोकांना बिट्स अँड बाईट्स कळत नाहीत आणि बिट्स अँड बाईट्स लोकांना डेबिट अँड क्रेडिट कळत नाही. हा मारामारी गेली 30-40 वर्ष तर ती अशी चालू राहणार. पण आता फक्त ERP आता बरंच इम्प्लिमेंट करून झालेलं आहे. आता त्याची AI म्हणजे AI आणि फार्मास्युटिकल, AI आणि रिटेल, AI आणि मॅन्युफॅक्चरिंग, AI आणि एज्युकेशन, तर ते काय फायदा होईल AIमुळे ते सगळं. म्हणजे थोडक्यात या सगळ्या मंडळींनी AI विषयी बेसिक माहिती, AI आणि इंडस्ट्री 4.0, कारण 3D प्रिंटिंगमुळे मॅन्युफॅक्चरिंग बदलणार आहे, IoT IIoTचा जो मॅन्युफॅक्चरिंग परिणाम होईल, तर हे जे सगळं आहे ते काय परिणाम होईल उद्याच्या जगात याचा त्यांना भान असलं पाहिजे की नाही तर पायाखालची वाळू केव्हा सरकेल माहिती नाही, भराभर जॉब जातील. सो तुम्ही अडॅप्ट करायला पाहिजे. तुम्ही इंडिव्हिज्युअल असा, कंपनी असा
किंवा नेशन असं. तर त्यामुळे तुम्हाला तेवढी कल्पना पाहिजे की ह्यांनी काय होणं शक्य आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता जे लोक शिकतायत 5वी पासून, त्यांनी 5वी पासून लगेच पायथॉन शिक आणि सगळं इतके लोक वेड्या सगळं करतात नाही. त्यांना मात्र नक्की म्हणेल की तुमचा आतला जो आवाज आहे तर गाणं कर. फक्त काय की ते गाण्यामध्ये उद्या म्युझिक सुद्धा AI करू शकेल. तुमचंच मी भाषण बघितलं होतं की तुमच्याचवर आधारित गाणं त्याने बनवून कविता सगळी केली म्हणजे 6-7 सेकंद विथ इन्स्ट्रुमेंट्स आणि 6-7 सेकंद. हो ना. तर ते इतकं, त्यामुळे उद्याच्या जगात खरंच काय होईल सांगता नाही. तुम्ही चक्क स्क्रिप्ट रायटिंग ChatGPT करू शकेल, व्हिडिओ संबंध इमेजेस आणि त्याचे इफेक्ट्स तर कम्प्युटरमध्ये करता येतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सांगता येते अजून 5-10 वर्षात काय होईल. तेव्हा आत्तापासून मी हे करिअर करणाऱ्यापेक्षा मला आवडतंय काय, मग तोपर्यंत टेक्नॉलॉजी जशी बदलेल त्यामुळे तुम्ही अडॅप्ट होऊन जो जॉब जे काम जॉब म्हणण्यापेक्षा म्हणजे सॅलरी नाही तुमचं स्वतःच असेल तरी तर तुम्ही काय करू शकाल, तुम्हाला काय आवडतंय हे तुम्ही त्यावेळी निवडा. कारण 10 वर्षात काय होईल मलाही खरोखर सांगतात. एक सहज म्हणून सांगतो, हे जे सत्या नडेला आणि इलॉन मस्क आणि सुंदर पिचाई आणि हे जे सगळी मंडळी आहेत किंवा हसबीस आणि सॅम आल्टमन वगैरे, त्याला विचारलं पुढच्या 5 वर्षात काय होईल, ते म्हटलं 5 काय, मला 2 वर्षाचं सांगता येते. आणि खरी गोष्ट आहे, म्हणजे थोडं घाबरवणार आहे पण त्यांनी घाबरून जाऊ नका, मला एवढंच सांगायचं. म्हणजे आवडतं ते करत राहा. तुझ्या बेसिक ॲबिलिटीज म्हणजे क्रिटिकल थिंकिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, अकाउंटिंग असेल, जे असेल ते बेसिक तुमचे फंडामेंटल्स हे ठेवा, चांगले ठेवा. म्हणजे तुम्हाला अनलर्निंग अँड लर्निंग म्हणजे नवीन शिकणं सोपं जाईल. आणि नवीन गोष्टींचं म्हणजे आपल्याकडे नेहमी असं होतं ना, फेसबुक आला, आम्हाला काय फेसबुकमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे. आता तसं करून चालणार नाही. आता ज्या गोष्टी नवीन येत आहेत त्या तुम्हाला अडॅप्ट कराव्याच लागतील, शिकून घ्यायला लागतील. इनफॅक्ट मी याच्यावर पुस्तकं लिहिली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स. कारण स्टॅटिस्टिक्स फार मोठं आहे. करेक्ट. आता 75 वर्षाचा माणूस, हे 18-20 वर्षाच्या लोकांनी लिहिलं पाहिजे. पण मी त्याच्यात 10वीतल्या 9वीतल्या मला कळेल अशी पुस्तकं लिहिली आणि त्याचा प्रचंड डिमांड आहे. बरोबर. जे मराठी म्हणजे मीडियममध्ये जरी तुम्ही शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फायदा होईल या पुस्तकांचा. आणि आत्तापासून तुम्ही ती वाचा, लहान वयापासून ती वाचायला सुरुवात करा. तोंडुळं खाऊ दे, मग ते भान येईल आणि तुम्ही कसं करायचं, तुम्हाला काय आवडतं. करेक्ट. मला ह्याच्या दृष्टीने एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे की मराठीवरनं सध्या खूप वाद सुरू आहेत. एकीकडे तुम्ही असे लेखक आहात की जे मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून 3 कोटीची नोकरी सोडून लेखक झालात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने पुस्तकं लिहून तो विषय मराठीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासारख्या लेखकाला काय वाटतं जेव्हा समोर हे वाद सुरू असतात तेव्हा समाजात? नाही, मला तर की फार हे वाटतं. मला पहिली गोष्ट, भाषा हे मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे. म्हणजे इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो. माझं हिंदी फारच वाईट आहे. पण मुख्य म्हणजे काय की मी हसलो कारण मला आठवलं तुमच्या भाषणातला तो नाही खरोखरच. कारण म्हणजे मला सहज आता आठवलं म्हणून सांगतो. केसेसमध्ये मला 43 मार्क पडले हिंदीमध्ये. ते 50 जरी पडले असते तर मी पूर्ण बोर्डात पहिला आलो असतो. तो 16वा आलो. 7 मार्कामुळे पहिला नंबर गेला. कारण मला वाक्प्रचार करायला सांगितलं होतं तेव्हा मी असं केलं होतं की भाई तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही म्हणून. तेव्हा काय शिक्षकांनी बरेच प्रयत्न करून तो काही जमलं नाही. एनिवे, हा विनोदा भाग सुटतो. मला असं वाटतं की मराठी, मला स्वतःला आईवडिलांना माझा स्पष्ट सल्ला आहे की तुम्ही मराठी मीडियममधनं मुलांना शिकवा, पण इंग्रजी चांगलं करा. कारण ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये इंग्रजी चांगलं असलं पाहिजे तुम्हाला. कारण उद्या तुम्ही अमेरिकन कस्टमरशी बोला, इंग्लिश कस्टमरशी बोला, कुठल्याही ठिकाणी, तर तुम्हाला ते आलंच पाहिजे. जगामध्ये इंग्रजी माहिती आहे म्हणून, हिंदीवर माझा काही राग नाही आहे. कुठलीही भाषा माझी उत्तम साहित्य आहे, माझं प्रेम तेवढंच आहे. पण जगामध्ये व्यवहारासाठी इंग्रजी खूप वापरली जाते अजूनही. त्यामुळे इंग्रजी तर तुमचं चांगलं असलंच पाहिजे, पण शिक्षण मराठीतनं करा तुम्ही, असं माझं मत आहे. कारण पहिल्यापासून इंग्रजी केलं ना की मुलांची संस्कृतीची नाळ तुटलेली असते. ते अमेरिकनाइज किंवा इंग्रजाळलेले असतात. ते सातत्याने ते मग सिनेमे नेटफ्लिक्सवर ते बघ आणि सातत्याने तिकडली स्वप्न बघ, आणि मग त्याचं त्यात हे नाही आहे. मला ते फार पटत नाही आणि फार आवडत नाही. पण ह्याच बरोबरीने आपला समाज जो आहे, आसपास तुम्ही जे काही बघताय, तो तयार आहे का AI-साठी, AI-मुळे होणाऱ्या बदलांसाठी? नाही, आपण माझ्या मते इव्हन अमेरिका कुठे तयार आहे? तयार म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलते की अमेरिका पूर्ण त्याला तयार आहे, ॲक्सेप्ट करायला, असं की मुळीच नाही आहे ते. पण भारत आणखीनच मागे आहे. म्हणजे भारत खूपच मागे. म्हणजे आपल्याकडे काय माहिती आहे का, आपण शिक्षण, आरोग्य ह्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे.
चीन का पुढे गेला, कोरिया का पुढे गेला, सिंगापूर का पुढे, आपण डायनिंग टेबलवर बसून बघा, कोरिया बघा, सिंगापूर बघा, त्या सगळ्यांनी, इव्हन जपान, युरोप, अमेरिका, सगळ्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज ह्याच्यावर प्रचंड भर घातली. बरोबर. प्रचंड खर्च केला शिक्षणावर. 6, 8, 10% खर्च केला. आपण 6% करायला पाहिजे असं अनेक वर्ष ओरडतोय, आपण 2.8 to 3% करतोय. शिक्षणावर 5% करायला पाहिजे, आपण 0.9 to 1.2% करतोय. तर आरोग्यावर, त्यामुळे एकाच खाटेवर 2 बाळंतणी, खाली कॅन्सर पेशंट जमिनीवरती, म्हणजे सरकारी याच्यामध्ये. पण प्रायव्हेट एकदम पंचतारांकित, म्हणजे लाखो रुपयाचं बिल, म्हणजे काय थोडं काही झालं की हे असं कसं चालेल? म्हणजे तुम्ही, चीननी शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावर प्रचंड खर्च केला, त्यामुळे सुशिक्षित सुदृढ अशी मुलं तयार झाली, त्यांचं स्किल्स डेव्हलप त्यांनी केले, म्हणून मॅन्युफॅक्चरिंगचं हब झालं चायना. आपल्याकडे अजूनही शक्य नाही, आता आपण वेळ टू लेट. आणि त्यामुळे आपण नेहरूंच्यामुळेच खरं म्हणजे ते सर्व्हिसेस जे IITs आणि कॉलेजेस आणि सगळं झालं, त्याच्या जोरावरच खरं म्हणजे सगळे इंजिनियर्स तयार झाले, त्याच्यावरच IT खरं वाढली. बरोबर. आपण मॅन्युफॅक्चरिंग सोडून डायरेक्टली सर्व्हिसेसमध्ये गेलो ना. तर त्यामुळे हे सगळं जे आहे त्यामुळे सर्व्हिसेसचे एक्सपोर्ट्स आपले बरेच वाढले, ती चांगली गोष्ट आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपण सर्व्हिसेसमध्ये तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही करतो असंच आहे. आपल्याकडे SAP, नंतर मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल अशी प्रॉडक्ट्स का नाहीत? एक बँकिंगमध्ये एक थोडं फर सोडलं तर बाकी कुठे जगावर राज्य करायचं एकही प्रॉडक्ट. इव्हन इंटरनेट, म्हणून इंटरनेट, फेसबुक ह्याच्यासारखे का नाही प्रॉडक्ट? चीननी काय केलं, अमेरिकेने बंदी आणायला सुरुवात केल्यानंतर चीननी स्वतःची चिप तयार केली. GPU NVIDIA एक खड्डा, मी त्याच्यापेक्षा जास्त चांगली चिप तयार करू. चीननी स्वतःचं इंटरनेट तयार केला, स्वतःचा फेसबुक तयार केला, त्याला इतका प्रगत येतो की त्यामुळे त्यांना त्याची गरजच पडत नाही. तर हे आपल्याकडे का नाही होऊ शकलं? भारताच्या लोकसंख्येचे कार्य, भारताने तयार केलं असतं आपला इंटरनेट, तर अमेरिकेच्या इंटरनेटचं आपण कम्पीट करू शकलो. आपल्याकडे एवढी बुद्धिमत्ता आहे, एवढं हे आहे, का आपण करत नाही? सगळं अवलंबून, आपण जो फेसबुक आणि गुगलवर जो डेटा आहे तो त्यांच्या मालकीचा आहे. मग ते एक्सप्लॉइट करतात आपल्याला. आपण आपले चॅट करत असतो, आपल्याला कळतच नाही खरं डेटावर मालकी त्यांची, आणि त्याच्याच जोरावर ॲडव्हर्टिजमेंट आणि इतर अनेक पैसा जमा करतायत. पण मला शेवटी तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की 75 वर्ष पूर्ण करणं हा एक माइलस्टोन आहे, आणि नेहमी अशा प्रकारच्या मुलाखतीत विचारलं जातं की या टप्प्यावर येऊन कसं वाटतंय. मला एवढंच विचारावंसं वाटेल की मागे वळून जेव्हा तुम्ही आता बघता, विचार करता, तेव्हा काय वाटतं? का तुम्हाला मागे वळून बघण्यापेक्षा नेहमी पुढे येणाऱ्या पुस्तकांचीच विचार असतो? पुढच्या पुस्तकाचा विचार, म्हणजे 75 म्हणजे खरं 87 पुस्तकं झाले म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी हे, या पुढच्या मार्चपर्यंत 87 पुस्तकं होतील. त्या पुढे मला पश्चिम विचार, म्हणजे सॉक्रेटिस टू चॉम्स्की, हे असे 200 लोक आम्ही काढलेले आहेत. म्हणजे इकॉनॉमिक्समधले आहेत, सायकॉलॉजीमधले आहेत, फिलॉसॉफीमधले आहेत, अनेक आहेत. म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, कॅन्ट, अमुक सगळे, आणि रोसो, रसेल, सगळी मंडळी, ज्या विचारवंतांनी जग बदललं, असे पश्चिम विचार म्हणून. आणि भारताचं पण नंतर करायचं आहे, पण पहिल्यांदा पश्चिम विचार 200 लोक काढलेत. प्रत्येकाविषयी 6-6 पानात, मला तसं एका पॅराग्राफमध्ये ओळख वगैरे आवडत नाही, 6-6 पानात त्यांचं आयुष्य आणि त्यांचं काम, आणि त्याचं ती 1200 पानामध्ये 400 ते 3 खंड, 300 ते 4 असं मला करायचं आहे. ते दुष्यंत पाटील बरोबर मी करतोय. त्याचबरोबर मला इझम्स आणि आयडियाज, म्हणजे आता फेमिनिझममध्ये माझं पुस्तक ते डॉक्टर माधुरी कुलकर्णी बरोबर आलं, पण कॅपिटलिझम, सोशलिझम, फाशिझम, अनार्किझम असे जे सगळे ते, आणि आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकॉलॉजी. आयडियाज इन सायकॉलॉजी 2 पुस्तकं आता येत आहेत, 15 ऑगस्टला म्हणजे प्रकाशित झाली, आणि आयडियाज इन इकॉनॉमिक्सवरती काम चालू आहे, आयडियाज इन मॅथमॅटिक्स संपत आलं आहे. तशा सगळ्या आयडियाज अशी 7-8 पुस्तकं, इझम्सवरती 7-8 पुस्तकं, आणि मी सगळ्यांचं सार म्हणून एक 300 पण आयडियाज पण पुस्तकं, आणि इझम्सचं एकच पुस्तक, असं माझं आहे. आणि मग पश्चिम विचार असा माझा विचार आहे. आणि फिलॉसॉफीवरती माझं तेवढं राहिलेलं आहे. माझं राज्यविचार आता झालेलं आहे, म्हणजे पण पश्चिम फिलॉसॉफी, इंडियन आणि वेस्टर्न असं दोन्ही, हे झालं की 100 होतील की मला माहिती 95 वगैरे होतील. हे जर का झालं पुढच्या 2-3 वर्षात प्रकृती ठीक असेल तर, आणि ते झालं की मात्र मी लेखणी ठेवीन. म्हणजे मला नाही वाटत, मला असं वाटतं 2-3 वर्षांनंतर नवीन विषय येतील पुढे, सुचतील तुम्हाला. हिस्ट्रीमधले आहेत 2-3 विषय चालूच नाही, पण हे सगळे धरलेत मी त्यात 95 मध्ये, पण त्यानंतर किती होतील मला माहित नाही. बरं, ठीक आहे. आता तुम्ही लेखणी ठेवायची गोष्ट करू नका, मला माहिती आहे. व्हिडिओज करेन मी, व्हिडिओ 12 ते 15 मिनिटाचे, म्हणजे GDP, इन्फ्लेशन, इकॉनॉमिक्समध्ये 30 व्हिडिओज तयार आहेत, विचार तयार आहेत.
सायकॉलॉजी मधले म्हणजे बरोबर. नाही, मी आता शेवटी तेच सांगणार होतो प्रेक्षकांना की सरांचे व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. थिंक बँकवर तुमचे व्हिडिओज असतात आणि त्याच्यावर ते म्हणजे ट्रम्पने टॅरिफ लावलं तर काय होईल भारतावर परिणाम, किंवा AI बद्दल सुद्धा खूप त्यांनी विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. भाषणं त्यांची आहेत यूट्यूबवरती, मुलाखती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची पुस्तकं. तर ती पुस्तकं तुम्ही जरूर म्हणजे जी राहिली असतील तुमची वाचायची ती वाचायला सुरुवात करा. मुसाफिर, किमयागार, अर्थात बोर्डरूम, ही सगळी गाजलेली पुस्तकं आहेत. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जे आत्ता सगळं चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल त्यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे. सो ते सगळं आत्ता वाचायला सुरुवात करा, म्हणजे तुम्ही कुठेतरी बरोबर याल. आणि त्याशिवाय इतर आता तुम्हाला पाश्चिमात्य संस्कृतीच्या विषयी बी 4 पुस्तकं मोठी, म्हणजे जपूरचा 1, 2, 3 ही लिहिली नीलांबरी जोशी बरोबर, आणि लाईमलाईट सुद्धा तिच्याबरोबर लिहिलं सिनेमाविषयी. सिम्फनी दीपा देशमुख बरोबर लिहिलं, आणि कॅनव्हास सुद्धा तिच्याबरोबर लिहिलं. हे चित्रशिल्पकला 600 पानी पुस्तक आहे. नंतर तंत्रज्ञानाच्या इतिहासावर बखर संगणकाचे अतुल खातेबरोबर लिहिलं. संवाद हे माझा एकटाच आहे. प्रवास हे आसावरी निफाडकर बरोबर. प्रवास खूप छान, आसावरी त्याच्यामध्ये वाहतुकीचे बरेच फारच छान आहे, खूप चांगले किस्से. संवाद असे सगळे आहेत. बायोलॉजी वरती मी अमृता देशपांडे बरोबर बरीच पुस्तकं लिहिली. मॅथमॅटिक्स वरती अमिता धर्माधिकारी आणि विद्या प्रयाग ह्याच्यावर, आणि माधवी ठाकूर देसाई, हे खरं माधवी हुशार आहे. तसंच वैदेही लिमये बरोबर रक्त, व्हिटॅमिन्स आणि सूक्ष्मजंतू, दोघे माधवी ठाकूर देसाई आणि वैदेही लिमये PhDs आहेत म्हणजे, आणि खूप हुशार आहेत. तर अशी सगळी जी पुस्तकं आहेत ना, आता मी दुष्यंत पाटील बरोबर लिहितोय. एक व्यसन म्हणून पुस्तक लिहितो, सगळ्या व्यसनांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. ते सुधीर फाकटकर बरोबर, आणि सतीश कुलकर्णींबरोबर एक प्रादेशिक लाईमलाईट प्रादेशिक असं आहे, तमिळ, ओरिसा वगैरे ते निघालेले आहेत ऑलरेडी. आणि AI वरती माझी इतर बरीच पुस्तकं, AI रेस टू चॅट GPT, AIची अशी एक 4-5 पुस्तकं माझी आलेली आहेत. म्हणजे ती ओळख करून देणारी आणि हिस्ट्रीची वगैरे अशी सगळी ती दुष्यंत पाटील बरोबर आहेत. माधुरी काजवे बरोबर माझं माय लॉर्ड लॉचा इतिहास आहे, ते तर खूप गाजलं. सगळ्या वकील आणि जजेस मध्ये खूप गाजलं. किती विषय कव्हर केलेत खूप. एवढ्या विषयांचं कुतूहल आहे म्हणून त्यांनी तेवढे विषय कव्हर झाले असं म्हणूया आपण. नंतर सरदेसाई बरोबर, अविनाश सरदेसाई बरोबर हवा आणि पाणी पुस्तक. आयडियाज इन सायकॉलॉजी मध्ये तृप्ती ताटकर आणि चिन्मय सरपोतदार यांच्या बरोबर. अशी हे सगळे जे आणि खूप उत्साही, अतिशय चांगली ही सगळी मंडळी आहे. त्यामुळे जिनियस सुद्धा एक सिरीज आहे, अतिशय गाजली सिरीज ती खरंच. आणि थँक्यू सर, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. आणि जाता जाता एक छोटीशी भेट तुम्हाला द्यायची आहे बी बिरबल यांच्याकडनं. पुण्याचेच आहेत बी बिरबल. ते डायरी आणि पोस्टकार्ड आहेत. मला वाटतं लखनौ शहराची पोस्टकार्ड आहेत त्याच्यामध्ये. तर हे प्रॉडक्ट तुम्हालाही हवे असतील तर मी ते कसे मागवायचे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देतोय. आणि सरांच्या पुस्तकांची काही ॲमेझॉनवरती उपलब्ध असलेली पुस्तकं आहेत त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही नक्की चेक करा आणि बघत राहा कॅचअप. थँक्यू.